मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. अंधेरी, जोगेश्वरी आणि कांदिवलीसह परिसरात बरसल्या पावसाच्या सरी. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ. सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं. तिलारी नदीकाठच्या घोटके, परमे, घोटकेवाडी आणि कुडासे या गावांचा संपर्क तुटला. सिंधुदुर्गातला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद. अतिवृष्टीमुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय. गडचिरोलीमध्ये 28 जुलै ते 30 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमध्ये 692 घरांचं नुकसान तर 132 हेक्टर क्षेत्रातील शेतीला फटका बसल्याची माहिती. विद्यार्थ्यांना माफ करायला पंतप्रधान मोदी कोण आहेत? भारताच्या भविष्याला माफ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. भेटीत अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याची माहिती. सीएसएमटी सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करण्यास भारतीय रेल्वेची मंजुरी. नवी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांच्या वतीनं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार. ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक. 8 जागा बिनविरोध तर मुंब्र्यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दीपाली भगत विजयी. विचारलेल्या प्रश्नावरती जर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उत्तर देत नसतील तर त्यांच्यावरील आरोप योग्यच आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं गुंगी गुडियाच्या एक्स पोस्टला समर्थन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरच्या टीकेवर बीडमधील राष्ट्रवादी आक्रमक. काँग्रेसनं जाहीर माफी मागावी, कार्यकर्त्यांची मागणी. विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करतं, हीच त्यांची खरी ओळख. सुनेत्रा पवारांबद्दल काँग्रेसनं केलेल्या ट्विटनंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परीक्षा पद्धतीत वापर झाल्यास पेपरफुटी रोखता येईल. अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचं वक्तव्य. हिंगोलीच्या हट्टा इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये भरवली शाळा. शाळेमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी कार्यालयामध्ये शाळा भरवली. पुणे नाशिक महामार्गावरती चाकणजवळ वाहतूक कोंडी. एक अवजड वाहन बंद पडल्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. तळेगाव शिक्रापूर मार्गावरही वाहतूक कोंडी. पालघर जिल्ह्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था. पालघर तलवाडा विक्रमगड महामार्ग धोक्यात. प्रवाशांचा जीवघेणा प्रवास.